नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता पुढच्या टेक्निकल सगळ्याच व्हिडिओजसाठी. मी सतीश काळे आणि आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करूया. चला, आपण मागच्या क्लासमध्ये बरेचसे पॅरामीटर्स बघितले आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे. तुम्ही नक्कीच मागचं लेक्चरही बघून घ्या. यानंतर आपण जे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं लेक्चर बघणार आहोत, मुख्यतः आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपला पूर्णतः फोकस असणार आहे काही नवीन टर्म्सवरती. तुम्ही जे सांगितले होते त्या टर्म्स, एक्झाम्पल याच्यामध्ये आहे स्ट्रेन एनर्जी. आपण बोलणार आहोत टफनेस विषयी आणि स्ट्रेन एनर्जीला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच बरेचसे काही पॅरामीटर्स आहेत. आता स्ट्रेन एनर्जी असते काय त्याविषयी बोलूया आपण. स्ट्रेन एनर्जी, आता स्ट्रेन एनर्जी विषयी बोलायचं असेल तर कुठल्या तरी एका टाईपची ही एनर्जी आहे. कुठं स्टोअर केली असते ती? एका पर्टिक्युलर बारमध्ये असेल किंवा स्प्रिंगमध्ये असेल, ही स्ट्रेन एनर्जी स्टोअर केलेली असते बघा या टाईपमध्ये. एक्झाम्पल हे समजण्याची अगोदर एक छोटंसं एक्झाम्पल, शॉक ॲब्झॉर्बर माहिती आहे आपल्याला. या टाईपमध्ये शॉक ॲब्झॉर्बरमध्ये काय असतात, अशा स्प्रिंग्ज असतात. एक्झाम्पल ही हेलिकल स्प्रिंग आहे. आता हेलिकल स्प्रिंग आहे, ठीक आहे. हेलिकल स्प्रिंगच्या वरच्या एंडला जर आपण फोर्स अप्लाय केला P किलो न्यूटनचा, तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय येतं, कम्प्रेशन येऊन जात आहे. डेल्टा डिस्टन्सनं ती कम्प्रेस होईल. कम्प्रेशन स्प्रिंग आहे ही एक्झाम्पल. जसाही बाहेरचा फोर्स काढून घेतला, आता स्प्रिंग अशी इथं कम्प्रेस होऊन बसली अशी. हे त्याचे कॉइल्स असतील एकमेकांच्या एकदम जवळ 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 येऊन जातील. ही कम्प्रेस झालेली स्प्रिंग आहे. आपण बाहेरचा जर फोर्स काढलास तर मग काय होतं, ही स्प्रिंग ओरिजिनल कंडिशनला येऊन जाते. मग ह्याला कोण आणलं ओरिजिनल कंडिशनला? कारण याच्या आतमध्ये एक एनर्जी स्टोअर झाली होती. आपण जो बाहेरनं फोर्स अप्लाय केला, तो फोर्स एका इंटरनल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झाला होता. इंटरनल एनर्जी म्हणजे नॉट अ टेम्परेचर, नॉट द फंक्शन ऑफ टेम्परेचर, ती एनर्जी नाही. आतल्या साईडला एक एनर्जी स्टोअर झाली होती. मग ती नंतर रिलीज झाली. ज्यावेळेस आपण बाहेरचा फोर्स काढून घेतला, ती एनर्जी रिलीज झाली आणि ह्या स्प्रिंगला ओरिजिनल कंडिशनला आणलं. मग आतमध्ये जी एनर्जी स्टोअर झाली होती त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेन एनर्जी म्हणतो. आणि स्ट्रेन एनर्जी ही कधीच टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये किंवा हीटच्या फॉर्ममध्ये ही कधीच आतमध्ये स्टोअर होत नसते. म्हणजे आपण त्याला हीट केलं म्हणजे एनर्जी त्याची वाढली आतमधली, म्हणजे ती स्ट्रेन एनर्जी नसते. ती मेकॅनिकल ॲक्शन्समुळे, डिफॉर्मेशन्समुळे जी एनर्जी स्टोअर होते त्याला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणूया इथं रफली. चला, या टाईपमध्ये बोलतो मी स्ट्रेन एनर्जी. आता स्ट्रेन एनर्जी काय असते ते समजून घेण्यासाठी एक बार आहे या टाईपमध्ये, त्याची लेंथ L आहे, त्याला डायमीटर काहीतरी D आहे. एक्झाम्पल या टाईपमध्ये हा त्याचा फिक्स्ड एंड आणि हा त्याचा फ्री एंड. मग आपण खालच्या डायरेक्शनने त्याला फोर्स अप्लाय केला, हा P किलो न्यूटनचा. आपल्याला माहिती आहे, आपण जर हा इलेस्टिक लिमिटच्या आतमध्ये जर फोर्स अप्लाय केला असेल किंवा आपण फोर्स अप्लाय केल्यामुळं याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन भेटून येतं आपल्याला, हे डेल्टा काय, त्याचं इलॉंगेशन आहे. मग आपण ज्यावेळेस फोर्स काढून घेतो, फोर्स काढल्यानंतर ते ओरिजिनल कंडिशनला जातो तो बार. म्हणजे आपला जो फोर्स होता तो विदिन इलॅस्टिक लिमिट होता. आपला हा फोर्स विदिन इलॅस्टिक लिमिटमध्ये होता हा. आणि इलॅस्टिक लिमिटमध्ये असल्यामुळेच त्यांनी रिगेन केले त्याचे डायमेन्शन्स, ओरिजिनल कंडिशनला गेलं ते. म्हणजे जर आपण बोलू याविषयी, बघा स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये किंवा लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन डायग्राममध्ये, याच्यामध्ये जसाही आपण असा लोड वाढवला, लोड आपल्याला डिफॉर्मेशन भेटून येतं. बट आपण लोड कुठपर्यंत अप्लाय करतोय, विदिन इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट आपल्या डायग्राम मधला ए पॉईंट हा आहे, ए पॉईंट. मग याच्यानंतर जर आपण इथून जर सोडून दिलं तर ओरिजिनल कंडिशनला येऊन जातो. मग याच्या आतमध्ये एक एनर्जी स्टोअर झालेली असते, त्याला आपण म्हणतो स्ट्रेन एनर्जी. आणि स्ट्रेन एनर्जीला आपण दाखवतो यू न. मग स्ट्रेन एनर्जी किती स्टोअर झाली, एक्झाम्पल यू इक्वल्स टू काय फॉर्म्युला येण्याचा, यू इक्वल्स टू बघूया आपण. हा जो कर्व आहे लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन, हा जो कर्व आहे कुठपर्यंतचा, इलॅस्टिक लिमिटचा कर्व, इलॅस्टिक लिमिट पर्यंतचा कर्व. तर ह्याच्या अंडरचा जो पूर्ण एरिया असणार आहे त्याला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणूया. मग हा जो कर्व आहे, एक्झाम्पल ओ आहे, इथं ए आहे, आणि एक्झाम्पल इथं काहीतरी नवीनच पॅरामीटर आहे, एक्झाम्पल इथं आहे एल. O A L, the area under the load versus deformation curve up to the elastic limit is the function of strain energy. मग हा एरिया काय झाला बरं, एरिया काय असणार आहे, हा तर ट्रायंगल दिसतोय आपल्याला. ट्रायंगलचा एरिया काय असतोय, 1/2 बेस म्हणजे काय, हे डेल्टा डिस्टन्स बेस आहे. बेस इंटू हाईट काय, हाईट म्हणजे हे डिस्टन्स आहे हाईट, आणि हे किती आहे, लोड आहे. मग डेल्टा 1/2 डेल्टा इंटू पी. बट आपल्याला माहिती आहे 1/2 डेल्टा काय असतंय, PL अपॉन AE. त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. आणि तर ऑलरेडी असलेला P म्हणजे आपल्याला एक नवीन फॉर्म्युला भेटला जो की एक्झाम मध्ये महत्वाचा आहे आपल्यासाठी, हाफ P² L
अपॉन एई, याला आपण म्हणतो स्ट्रेन एनर्जी ड्यू टू द ॲक्झियल लोड पी. हा असतो स्ट्रेन एनर्जीचा कॉन्सेप्ट. चला पुढे पॉईंट्स बोलूया आपण आता. आता काय स्ट्रेन एनर्जी काय फक्त याच केसमध्ये असते का बरं? फक्त ॲक्झियल लोडिंग मध्येच असते का? आता ही जी केस आहे ॲक्झियल लोडिंगची केस आहे. ॲक्झियल लोडिंग किंवा नॉर्मल लोड अप्लाय केल्यानंतरची केस आहे. चला अशीच एक दुसरी केस आपण टॉर्शन मध्ये पण असते बघा. आता तुम्ही म्हणताल सर टॉर्शन तर आपलं झालं नाही, पण मी जस्ट इंट्रोड्यूस करतो इथं स्ट्रेन एनर्जीचा कॉन्सेप्ट टॉर्शनच्या वेळेसचा. आता टॉर्शन म्हणजे एक्झाम्पल हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे असा बीम ज्याचा एक एंड फिक्स असतो आणि एक एंड हा फ्री असतो. आपण ह्याच्या फ्री एंडला आपण काहीतरी असा टॉर्क अप्लाय केलाय. हा टॉर्क अप्लाय केलाय. काय असतं टॉर्क? किलो न्यूटन मीटर पुढे सांगणारच आहे मी. हा टॉर्क असतो, त्याला ट्विस्टिंग मोमेंट म्हणतो आपण. आणि हा जो कॅन्टिलिव्हर आहे त्याची काहीतरी लेंथ आहे एल. जसंही आपण याचा टॉर्क अप्लाय केला तर याचे फायबर्स असे ट्विस्ट होतात बघा. याचे फायबर्स कसे ट्विस्ट होतात? एक्झाम्पल जर ए पॉईंट असेल हा बिफोर टॉर्शन, तर टॉर्क अप्लाय केल्यानंतर हा पॉईंट काय होतो? असा इकडे शिफ्ट होतो, इथं जाऊन बसतो हा, या टाईपमध्ये. मग किती डिफॉर्मेशन भेटलं आपल्याला? हा अँगल ऑफ ट्विस्ट भेटला आपल्या इथं. थिटा म्हणजे काय आहे? अँगल ऑफ ट्विस्ट. पुढचा कॉन्सेप्ट सांगतोय मी आताच तुम्हाला, कारण हा सोपा कॉन्सेप्ट आहे. इथं सगळेच ओव्हरऑल पॉईंट्स इथं कव्हर करतोय हा. मग हा झाला आपला अँगल ऑफ ट्विस्ट. खरं बघितलं तर इथं हे डिफॉर्मेशन आहे बघा. इथं काय लेंथ वाढत नसते बघा टॉर्शनमध्ये काय होत असते? टॉर्शनमध्ये डिफॉर्मेशनमध्ये थिटा असतो. टॉर्शनमध्ये लेंथ वाढत नाही, लेंथ कमी होत नाही. लेंथ वाढते कमी होते हे ॲक्झियल लोडिंगमध्ये. चला मग इथं आपल्याला स्ट्रेन एनर्जी डिफाईन करायची. ही झाली ॲक्झियल लोडिंगच्या वेळेस. ज्यावेळेस लोड आपण पी अप्लाय केला होता. ज्यावेळेस आपण टॉर्क अप्लाय केला त्यावेळेस किती असतंय? इथंही तसाच कन्सेप्ट असतो, 1/2 टी इंटू थिटा. मग टी म्हणजे काय आहे? अप्लाइड लोड आहे. आणि थिटा म्हणजे काय आहे? डिफॉर्मेशन आहे. जसं इथं लिहिलं होतं आपण, हा आहे अप्लाइड लोड, इथं आहे डिफॉर्मेशन. त्याच टाईपमध्ये टी म्हणजे अप्लाइड लोड आहे आणि थिटा म्हणजे डिफॉर्मेशन आहे. मग ह्याला सुद्धा आता इथं काय मी याची टर्म्स लिहित नाही, कारण हे तुम्हाला मी इंट्रोड्यूस केलेलेच नाही. मग याही केसमध्ये आपल्याला स्ट्रेन एनर्जी काय भेटून जाते? त्याच टाईपमध्ये. इथं आहे 1/2, इथं आहे 1/2, इथं पी स्क्वेअर आहे. पी स्क्वेअर म्हणजे ॲक्झियल लोडिंगचा लोड आहे तो. इथं काय आहे? टी स्क्वेअर आहे. इथं काय? एल आहे. इकडं सुद्धा एल आहे. हे टी स्क्वेअर एल अपॉन इथं काय आहे? ए आहे. इकडं काय असतं? इकडं हे ए आणि ई नसतं बघा. हे इकडे हे ए आणि ई नसतं. इकडं असतं हे जी म्हणजे काय आहे? मॉड्युलस, शियर मॉड्युलस. आधीच इंट्रोड्यूस केलं आपण, शियर मॉड्युलस. चला बोलूया आपण शियर मॉड्युलस. हे जे काय आहे बरं? जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया पण कुठला? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. फक्त ध्यानात ठेवा, पुढे सगळं इंट्रोड्यूस करणार आहे मी सगळे कॉन्सेप्ट. नंतर थर्ड बघूया आपण स्ट्रेन एनर्जी. बेंडिंग मध्ये पण स्ट्रेन एनर्जी असते का? यस असते. बेंडिंग म्हणजे कसं? या टाईपमध्ये. आता बेंडिंगला आपण याच्यानंतर सुरुवात करणारच आहोत. हे बघा बेंडिंग या टाईपमध्ये. इथे एक बीम आहे, त्याला आपण इकडनं मोमेंट अप्लाय केलंय, मोमेंट अप्लाय केल्यामुळे काय झालं? हे बेंड झाला असा. हा बेंड झाला असा. त्याला आपण सॅगिंग, हॉगिंग म्हणत असतो. तर ही सॅगिंगची केस आहे. मग याच्यामध्ये पण असाच कन्सेप्ट असतो का? येस, याच्यामध्ये पण असाच असतो. मग याचा आन्सर काय असतो स्ट्रेन एनर्जीचं? याचा सुद्धा आन्सर 1/2. इथं लोड काय आहे? एक्सटर्नल लोड काय आहे? यम असतो. मग त्याचा स्क्वेअर घेतो आपण. नंतर इथं सुद्धा लेंथ असते, याची काही पर्टिक्युलर लेंथ असते. मग इथं यम स्क्वेअर एल अपॉन इथं काही जी आणि जी असतं का? नाही. इथं काय असतं? इथं एक फ्लेक्चरल रिजिडिटी असते बघा. फ्लेक्चरल रिजिडिटी त्याला आपण काय म्हणतो? ई आय म्हणतो. ई म्हणजे काय माहिती आपल्याला? यंग्स मॉड्युलस. आणि आय काय? हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बघा तिघांच्याही केस एकाच्याच अंडर घेतल्यामुळे तुम्हाला लगेच समजून आलं असेल की ध्यानात ठेवायला सोपं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये नवीन नवीन टर्म मी वापरल्यात बघा. काय टर्म वापरल्यात? हे एई वापरलंय. एईला काय म्हणतो आपण? चला इथं एक लिस्ट बनवतो मी, कारण आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. ए इज नथिंग बट द ॲक्झियल रिजिडिटी. चला पुढे आहे जी जेला काय म्हणतो आपण? टॉर्शनल रिजिडिटी या टाईपमध्ये. चला रिजिडिटी म्हणजे काय असते? रेजिस्टन्स असतो बघा थोडक्यामध्ये. सांगितलं होतं मी मागच्या एका क्लासमध्ये. नंतर ई आय म्हणजे काय? इथं आहे फ्लेक्चरल रिजिडिटी. फ्लेक्चरल म्हणजे बेंडिंगला, रिजिडिटी म्हणजे रेजिस्टन्स करतं हे रिजिडिटी. या टाईपमध्ये आपण इथं कन्सेप्ट बघितले. चला पुढे आपण डिस्कस करूया आपले पॅरामीटर्स. खरं बघितलं तर आता फॉर्म्युले जर लिहायचे असेल तर ॲक्झियल लोडिंग मध्ये स्ट्रेन एनर्जी किती असते? बघूया आपण याच्यामध्ये किती असते? हे पी स्क्वेअर एक्स एक्स डी एक्स अपॉन
dx अपॉन ए एक्स एक्स खरा असा फॉर्म्युला आहे बघा त्याचा. म्हणजे पर्टिक्युलर जर क्रॉस सेक्शनला जर तुम्हाला काढायचं असेल ना तर हे लिहावं लागतं आपल्याला. नंतर स्ट्रेन एनर्जी इन केस ऑफ द टॉर्शन काय लिहितो आपण इंटिग्रेशन ऑफ द काय इथला लोड हा टॉर्शन कुठल्या केसला टॉर्शन असतो एका पर्टिक्युलर विशिष्ट क्रॉस सेक्शनसाठी मी असं लिहितोय बघा. नाही तर वरचे फॉर्म्युले सोपे आहेत आपल्यासाठी ते ध्यानात ठेवा. नंतर इथं काय असतं हे जी जे कुठे घ्यायचं हे त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला घ्यायचं तुम्हाला. नंतर हे स्ट्रेन एनर्जी कधी बेंडिंगच्या वेळेस काय असते इंटिग्रेशन ऑफ द इंटिग्रेशन कशासाठी आपण इंटिग्रेशनच्या मदतीने आपण लिमिट लावू शकतो. ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत स्ट्रेन एनर्जी फाइंड आउट करायची. ए पॉईंट पासून बी पॉईंटला स्ट्रेन एनर्जी फाइंड आउट करायची. ए पासून बी ला तुम्हाला स्ट्रेन एनर्जी फाइंड आउट करायची. हे जनरलाइज फॉर्म्युला झाला बघा. हा जनरलाइज झाला आणि हा सुद्धा खरं बघितलं तर जनरलाइज झाला. पण हा कुठल्याही केसला व्हॅलिड आहे. आपण कुठले ध्यान ठेवायचे वरचे. चला नाहीतरी हे सोपेच आहेत. इथं काय असते एम एक्स एक्स म्हणजे त्या क्रॉस सेक्शनला बेंडिंग अप्लाइड किती आहे ते आहे. आणि इथं काय असणार हे ई आय. इथं काय असणार हे ई आय. कुठं असणार हे एक्स एक्स. मग सगळीकडे हे 1/2 सगळीकडे हे 1/2 आणि सगळीकडे हे 1/2. खरं तर कॉन्स्टंट आहे बाहेर घेऊ शकतो आपण याला. चला आपण बोललोय स्ट्रेन एनर्जी विषयी. आता स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असते एनर्जी स्टोर्ड इन द बार ड्यू टू द एक्सटर्नल लोड अप्लाय केल्यामुळं त्या बारमध्ये एका विशिष्ट प्रकारची एनर्जी स्टोर होत असते. त्याला आपण म्हणतो स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी म्हणजेच काय असते वर्क डन असते बघा. हे ध्यानात ठेवा. वर्क डन म्हणजे काय असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट या टाईपमध्ये असते बघा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि तीच असते स्ट्रेन एनर्जी. नाहीतरी आपण काय बघितली 1/2 पी इंटू डेल्टा या टाईपमध्ये. मग तुम्ही इथं म्हणाल की सर फोर्स तर आपला पी आहे मग डिस्प्लेसमेंट तर डेल्टा डी आहे मग पी इंटू डेल्टा याला पाहिजे होतं याचा आन्सर. नाही. सुरुवातीचा फोर्स ॲव्हरेज फोर्स घेत असतो बघा आपण याच्यामध्ये. ॲव्हरेज फोर्स म्हणजे पी म्हणजे ॲव्हरेज फोर्स घ्यायचा. ॲव्हरेज फोर्समध्ये सुरुवातीचा फोर्स किती आहे 0 आहे. नंतरचा फोर्स किती आहे पी आहे अपॉन 2 म्हणजे ह्याला म्हणतो आपण ॲव्हरेज फोर्स इंटू डेल्टा इक्वल्स टू काय आलं 1/2 पी इंटू डेल्टा असं सुद्धा आहे. सगळे कन्सेप्ट स्ट्रेन एनर्जीचे तुम्हाला समजले पाहिजे. स्ट्रेन एनर्जी विषयी क्वेश्चन्स असतात. चला स्ट्रेन एनर्जी बघितलं आपण. त्याच्यामधला पहिला पॅरामीटर असतो रेझिलियन्स. रेझिलियन्स काय असतं हे रेझिलियन्स. अशा काही टर्म्स आहेत बघा. पहिली टर्म्स आहे रेझिलियन्स. दुसरी टर्म आहे प्रूफ रेझिलियन्स. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर व्हिडिओला फॉलो करत असाल तर तेवढेच क्वेश्चन मागचे सॉल्व्ह करा. मी टेलिग्राम चॅनलवरती दररोज क्वेश्चन्स अपडेट करत राहील आणि टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढची क्वेश्चन सॉल्व्ह करून कन्फ्यूज होऊ नका. कॉन्फिडन्स कमी करून घेऊ नका. आणि दुसरा पॉईंट असा आहे की सर तुम्ही म्हणता की सर काही 1-2 मुलांच्या मला असा डाऊट आला की सर तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगता. डिटेलमध्ये सांगितलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्याची मी गॅरंटी घेतो इथं. नाहीतर मग तुम्हाला करायचं असेल तुम्हाला तुमच्याकडे वेगवेगळे सोर्सेस आहेत तसंही करू शकता काहीच अडचण नाही. तुम्ही जर एकदा सिरीजला फॉलो करू लागला तर मला माहिती आहे किती शिकवायचं याच्यामध्ये. मी कारण हे फर्स्ट टाइम तर घेत नाहीये. किती शिकवायचं किती कंटेंट ह्याच्यामध्ये कव्हर करायचंय. माझं टार्गेट काय आहे जर 40 मार्क्सचा जर सॉम विचारला असेल तर 40 पैकी 40 आपल्या कंटेंट मधलंच आलं पाहिजे. हे माझं टार्गेट आहे बाकी काहीच नाही. म्हणजे 20 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे आरटीओ एनवाय मेन्सचे. जर फ्लूइड मेकॅनिक्स घेत असेल तर 40 पैकी 40 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या नाहीतरी काही छोट्या मोठ्या मिस्टेक्स होत असतात बघा. सिली मिस्टेक्स माहिती असून सुद्धा आपल्याला काय होतं कन्फ्युजन होतं. मग त्यासाठी मी सिरीज सुद्धा तुम्हाला डिफाईन करतोय. आणि सिरीज ही कुठलं कॉपी पेस्ट केलेले सिरीज कंटेंट नाहीये. मी क्वेश्चन्स फ्रेम करतोय. टिपिकल क्वेश्चन्स फ्रेम करतोय. त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करतोय क्वेश्चन्समध्ये आणि ते क्वेश्चन्स मी पोस्ट करतोय. आता सकाळी मॉर्निंगला मी एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती टाकले होते क्वेश्चन. सगळे मी क्वेश्चन्स फ्रेम केलेले होते. जस्ट मनाने टाईप करत होतो आणि पोस्ट करत होतो. चला रेझिलियन्स काय असतो बरं हा रेझिलियन्सचा कन्सेप्ट. नंतर प्रूफ रेझिलियन्स असतंय. आणखी एक थर्ड टर्म असते बघा. त्याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स. मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स बघा. रेझिलियन्स नावाची जी प्रॉपर्टी आहे ती शॉक ॲब्झॉर्बर मध्ये खूप महत्त्वाची असते. काय असतं बरं हे रेझिलियन्स काय असतंय बघा. इट इज द स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड विदिन द एलिमेंट अप टू विदिन द एलिमेंट असं लिहिलं तरी चालतंय बघा. रेझिलियन्स इट इज नथिंग बट इट इज द स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन द बार और स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन द एलिमेंट विच इज अंडर द फोर्स विदिन द इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये विदिन इलॅस्टिक लिमिट विदिन इलॅस्टिक लिमिट त्याला आपण म्हणतो रेझिलियन्स. प्रूफ रेझिलियन्स काय असतोय. इट इज द स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन द एलिमेंट अप टू द इलॅस्टिक लिमिट. फरक आहे दोघांमध्ये सुद्धा. सांगतो कसा फरक आहे तर. अप टू इलॅस्टिक लिमिट बघा. विदिन इलॅस्टिक आता ह्या पहिल्या डेफिनेशन प्रमाणे इथं बघूया आपण. एक्झाम्पल या टाईपमध्ये
या टाईपमध्ये इथं असतो आपला हा इलॅस्टिक लिमिटचा हा पॉईंट असतो. एक्झाम्पल हा लोड व्हर्सेस डिफॉर्मेशनचा कर्व आहे हा. तुम्ही म्हणताल सर स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन का नाही ड्रॉ करत तुम्ही? स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन आणि लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन आता त्याच्यामध्ये फरक काय असतो? स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन हा एकदम स्पेसिफिक बनतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा एक्झाम्पल एखादा स्पेसिमन घेतला आपण टेस्ट स्पेसिमन घेतला होता आपण टेन्शन टेस्टच्या वेळेस असा घेतला होता टेस्ट स्पेसिमन या टाईपमध्ये आणि ह्या टेस्ट स्पेसिमनमध्ये एक्झाम्पल याचा जर डायमीटर काही पर्टिक्युलर असेल ह्याचा डायमीटर जर वाढलाच तर ह्याचा डायमीटर जर कमी झालाच तर सगळ्यांसाठी कॉमन असते बघा स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आणि एक पर्टिक्युलर डायग्राम असते एका विशिष्ट डायमीटरसाठी ही डायग्राम बनते. चला पुढे आता रेझिलियन्स म्हणजे काय असतो हा? चला मग रेझिलियन्स म्हणजे विदिन इलॅस्टिक लिमिट म्हणजे इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्येच एक्झाम्पल ही आहे एनर्जी स्टोअर्ड ही आहे एनर्जी स्टोअर्ड ही आहे एनर्जी स्टोअर्ड ह्याला आपण रेझिलियन्स म्हणतो. पण इलॅस्टिक लिमिट पर्यंत जायचं ना इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये जी एनर्जी स्टोअर केली असते त्याला आपण म्हणतो रेझिलियन्स. नंतर प्रूफ रेझिलियन्स अप टू इलॅस्टिक लिमिट आहे इथं अप टू इलॅस्टिक लिमिट म्हणल्यानंतर हा झाला लोड आणि हे झालं डिफॉर्मेशन म्हणजे हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व हा आपला सुरुवातीचा पोर्शन. मग इथं आहे आपला हा इलॅस्टिक लिमिट आहे इथं आहे. मग अप टू इलॅस्टिक लिमिट म्हणजे एकदम बरोबर इलॅस्टिक लिमिट पर्यंत या टाईपमध्ये. प्रूफ रेझिलियन्स म्हणजे काय? मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड आहे ती मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड असते ही मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड असते कुठपर्यंत असते ही बरोबर एक्झॅक्टली कुठपर्यंत असते ही इलॅस्टिक लिमिट पर्यंतची एनर्जी असते ही. आणि ह्याच्यामध्ये हे मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड आहे का? नाही. इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये म्हणजे हा छोटासा ट्रायंगल किंवा आणखी थोडासा मोठा ट्रायंगल आणखी थोडा मोठासा ट्रायंगल त्याला आपण काय म्हणतो रेझिलियन्स म्हणतो. विदिन इलॅस्टिक लिमिट म्हणजे इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्येच आणि प्रूफ रेझिलियन्स म्हणजे बरोबर तंतोतंत इलॅस्टिक लिमिट पर्यंतची एनर्जी स्टोअर केली त्याला आपण म्हणतो प्रूफ रेझिलियन्स. आता प्रूफ रेझिलियन्सचे फॉर्म्युले येस आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जातो. प्रूफ रेझिलियन्सचा फॉर्म्युला प्रूफ रेझिलियन्ससाठी बघूया आपण. प्रूफ रेझिलियन्ससाठी फॉर्म्युला इथं खाली लिहितोय. प्रूफ रेझिलियन्स इक्वल्स टू काय असतं हे सिग्मा स्क्वेअर अपॉन 2e इंटू व्हॉल्यूम मग याला आपण म्हणतो प्रूफ रेझिलियन्स. सिग्मा काय आहे? सिग्मा हा इलॅस्टिक लिमिटच्या आतमधला स्ट्रेस आहे इलॅस्टिक लिमिटचा स्ट्रेस आहे हा. प्रूफ रेझिलियन्स काय हा फॉर्म्युला आहे लिहायचा तुम्हाला सेपरेट लिहायचा आहे. प्रूफ रेझिलियन्स इक्वल्स टू आणखी खाली लिहितोय महत्वाचा फॉर्म्युला आहे म्हणून सिग्मा स्क्वेअर म्हणजे स्ट्रेस कुठपर्यंतचा इलॅस्टिक लिमिटचा स्ट्रेस अपॉन 2e इंटू व्हॉल्यूम ह्याला आपण म्हणतो प्रूफ रेझिलियन्स. मग प्रूफ रेझिलियन्स काय असतो? इट इज द एरिया अंडर द लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर अप टू कुठपर्यंत आहे इलॅस्टिक लिमिट म्हणजे एक्झॅक्टली इलॅस्टिक लिमिट पर्यंतचा. इथं क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2. नंतर या मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स काय नाही एक सोपी टर्म आहे याला काही नाही डिफाईन केलं तरी चालतंय आणि बघा सोपं टर्म आहे कसं सांगतो. मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स काय असतो? आता मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स असतो प्रूफ रेझिलियन्स अपॉन व्हॉल्यूम. प्रूफ रेझिलियन्स काय आहे? सिग्मा स्क्वेअर इलॅस्टिक लिमिट इंटू व्हॉल्यूम अपॉन इथं 2e आणि त्याला आणखी डिवाइड करता तुम्ही व्हॉल्यूमना हा व्हॉल्यूम कॅन्सल तुम्हाला डायरेक्टली आन्सर आला याच्यामध्ये सिग्मा स्क्वेअर इलॅस्टिक लिमिट अपॉन 2e या टाईपमध्ये आन्सर आला तुम्हाला आणि याला आपण म्हणतो प्रूफ रेझिलियन्स मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स पहिला फॉर्म्युला. मग मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स काय असतंय? मॉड्युलस ऑफ व्हॉल्यूम कॅन्सल झालं म्हणजे हा स्ट्रेस स्ट्रेनवरती आला बघा हा कर्व स्ट्रेस स्ट्रेनवरती आला म्हणजे मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स इज द एरिया अंडर द स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन कर्व अप टू कुठपर्यंत बरोबर इलॅस्टिक लिमिट पर्यंत. मग इथं स्ट्रेस काढला लागेल इकडे स्ट्रेन काढला लागेल स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन या टाईपमध्ये. आणि हा कर्व दिसायला दोन्ही सारखेच असतात स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन आणि लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन. ध्यानात ठेवा स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन हा पर्टिक्युलर म्हणजे पर युनिट व्हॉल्यूमला घेतलाय आपण याच्यामध्ये काही स्पेसिफिक एरिया नाही मेन्शन केलेला आपण या टाईपमध्ये हा असतो मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स. चला नेक्स्ट असतो बघा टफनेस. अगोदर डिफाईन केलाय थोडक्यात सांगतो टफनेस कारण काही स्टुडंट्सचा आन्सर इथं चुकलेला आहे. टफनेस म्हणजे काय असतोय? इट इज द एरिया अंडर लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व अप टू द फ्रॅक्चर पॉईंट म्हणजे या टाईपमध्ये इथपर्यंतचा एरिया असतो बघा हा पूर्ण एरिया. नाहीतर हा क्वेश्चन असाही फ्रेम होतो द टोटल एरिया अंडर द लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व. नंतरचा कन्सेप्ट आहे मॉड्युलस ऑफ टफनेस. आता काहींसाठी हा नवीन पॉईंट असेल पण महत्वाचा पॉईंट आपल्यासाठी टू बी स्पेसिफिक एक सुद्धा आपला आन्सर नाही चुकलं पाहिजे. मॉड्युलस ऑफ टफनेस काय असतोय? आता टफनेस पर युनिट व्हॉल्यूम
पर युनिट व्हॉल्यूम. आणि याला काय म्हणणार आपण, पर युनिट व्हॉल्यूम म्हणलं की स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन वरती शिफ्ट करायचं, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन वरती. आणि या टाइप मध्ये एरिया अंडर द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर अप टू द फ्रॅक्चर पॉइंट, त्याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ टफनेस. चला पुढचे पॅरामीटर्स आणि पुढचे पॉइंट्स, याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स आता सगळेच क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये डिस्कस केलंय, नाही आपला वेळ याच्यामध्ये काय होईल, बराचसा वेस्ट होईल. सेपरेट क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस करणार आहोत. चला नेक्स्ट पॅरामीटर, नेक्स्ट पॉइंट, याच्यामध्ये आपण बघितला होता पहिला पॅरामीटर, एक होता हा इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड विषयी बोलायचं आपल्याला आता. इम्पॅक्ट लोडचा आणि ह्या वरच्या कॉन्सेप्टचा काही संबंध आहे का? यस, संबंध असतो याच्यामध्ये. इम्पॅक्ट लोडलाच काय म्हणलो होतो आपण? यस, इम्पॅक्ट लोडलाच एक दुसरं नाव दिलं होतं आपण, सडनली अप्लाइड लोड. याविषयीचे क्वेश्चन्स आहेत. आणि दुसरा लोड कुठला असतो? हा दुसरा लोड असतो ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आणि सडनली अप्लाइड लोड आणि ग्रॅज्युअली अप्लाइड लोड मध्ये काही फरक आहे का? त्याच्यापेक्षा बघूया आपण इम्पॅक्ट लोड म्हणजे काय असतोय. इम्पॅक्ट लोड म्हणजे एखादी जर वस्तू तुमच्या हातातून जर अशी खाली पडली सरफेसवरती, तर खालच्या सरफेसवरती कुठला लोड ऍक्ट होणार आहे? इथून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर वजनाची वस्तू सोडून दिली, किती हाईटनी, इतक्या हाईटनं, तर खाली इथं सरफेसवरती कुठला लोड ऍक्ट होणार आहे, त्याला आपण इम्पॅक्ट लोड म्हणतो. लोड विदिन द व्हेरी शॉर्ट टाइम, इम्पॅक्ट लोड असतो, जर्क सारखा असतो. मग सडनली अप्लाइड लोड काय आहे मग आता एक्झॅक्टली? मग याच्या केसेस डिस्कस करण्यासाठी पॅरामीटर सांगतोय. विसरले असतात तर ग्रॅज्युअली अप्लाइड लोड सांगतो. आता ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे काय? सुरुवातीला हा लोड 0 असतो, नंतर आपण लोड वाढत जातो, नंतर एक्झाम्पल काय, विशिष्ट वेळेनंतर आपला लोड कॉन्स्टंट होतो, नंतर आपला लोड वेळेनुसार चेंज होत नाही. याला आपण म्हणूया ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. आणि एक्झाम्पल इथं जर सडनली अप्लाइड लोड असेल तर मग इथं जर सडनली अप्लाइड लोड आहे, एक्झाम्पल हा आहे ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आणि हा आहे सडनली अप्लाइड लोड. सडनली अप्लाइड लोड काहीतरी पी किलोन्यूटनचा. याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग असा झाला की टाइम एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही मॅक्सिमम फोर्सची व्हॅल्यू गेन करता आणि नंतर कॉन्स्टंट राहता. आणि आठवत असेल नसेल तर बघा, ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे या टाईपचा कर्व होता त्याचा, आणि सडनली अप्लाइड लोडचा कर्व या टाईपमध्ये होता. म्हणजे एकदम काही वेळेनंतर मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट राहते आणि एकदम छोट्या वेळेमध्येच मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट होऊन जाते. इकडे लोड आहे, इकडे डिफॉर्मेशन आहे. हे का सांगतोय मी हे? तर माझा क्वेश्चन याच्यामध्ये असा आहे की कुठल्या केसमध्ये डिफॉर्मेशन जास्त भेटेल? या केसमध्ये तुम्हाला डिफॉर्मेशन जास्त भेटेल की या केसमध्ये डिफॉर्मेशन जास्त भेटेल? क्वेश्चन आहे हा. इकडे डिफॉर्मेशन भेटलं एक्झाम्पल डेल्टा, आणि इकडे काहीतरी डिफॉर्मेशन भेटलं हे डेल्टा. कुठल्या केसमध्ये डिफॉर्मेशन जास्त असेल? क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, कुठल्या केसमध्ये स्ट्रेस जास्त असेल? या केसमध्ये स्ट्रेस जास्त का या केसमध्ये स्ट्रेस जास्त? सडनली अप्लाइड लोड आणि ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. आता एक स्ट्रेसचा कन्सेप्ट सांगतो बघा, सडनली अप्लाइड लोड आणि ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. ह्याचा कन्सेप्ट कसा आहे? एक्झाम्पल तुम्ही टू व्हीलरवरती बसलात आणि तुम्ही पावसामध्ये गाडी चालवू लागला. ज्यावेळेस तुम्ही टू व्हीलरवरती पावसामध्ये गाडी चालवतात विदाऊट हेल्मेटचं एक्झाम्पल, जसंही तुम्ही गाडीची स्पीड वाढली की जे रेन ड्रॉपलेट्स असतात तुम्हाला त्याचा मारा जास्त लागतो, इम्पॅक्ट जास्त बसतो. आणि ज्यावेळेस तुमची स्पीड कमी असते म्हणजे त्यावेळेस तुम्ही अब्झॉर्ब करू शकता तो लोड. म्हणजे आपण जर एखाद्या मित्राला जर असं मारण्यासाठी तुम्ही एकदम जोरात मारली, जोरात जर त्याला चापट मारली आणि त्याला एकदम हळूनी जर चापट मारली, हळून जर फटका मारला तर फरक पडतो ना. जस्ट फरक पडतो ना. तर ह्या इम्पॅक्ट मध्ये स्ट्रेस जास्त असतो बघा. एका क्वेश्चनचा आन्सर जस्ट बघितल्या समजून. आणि ह्या ग्रॅज्युअली अप्लाइड लोड मध्ये स्ट्रेस कमी असतो बघा. बट व्हॉट अबाउट द डिफॉर्मेशन, हे समजून घेण्यासाठीच पुढचे महत्वाचे पॅरामीटर्स. पुढचे महत्वाचे पॅरामीटर्स म्हणजे याच्यामध्ये एक असतो बघा इम्पॅक्ट फॅक्टर. काय असतो हा? इम्पॅक्ट फॅक्टर. आणि यावरून तुमच्या बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर्स इथं येऊन जाणार. इम्पॅक्ट फॅक्टर काय असतो बरं? हा इम्पॅक्ट फॅक्टर तो असतो, त्याचा एक फॉर्म्युला आहे. आता ह्याचं काही बेसिक सांगत आहे मी, कारण जास्त महत्वाचं नाही आपल्यासाठी. 1+2 एच अपॉन डेल्टा असा फॉर्म्युला आहे. मग डेल्टा काय असतो? हे स्टॅटिक केसमध्ये डिफॉर्मेशन आहे. म्हणजे स्टॅटिक लोड माहिती आहे आपल्याला. आता स्टॅटिक लोडचं एक्झाम्पल कुठलं आहे? हे ग्रॅज्युअली अप्लाइड लोड जो आहे ना तो स्टॅटिक लोड आहे बघा. आणि सडनली अप्लाइड लोड जो आहे ना तो आहे डायनामिक लोड. अगोदरच सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. मग स्टॅटिकच्या वेळेस डिफॉर्मेशन काय असतं? डेल्टा ते असते PL अपॉन AE. माहिती आपल्याला हे, त्याला डिफॉर्मेशन म्हणतो आपण. आणि हा आहे इम्पॅक्ट फॅक्टर. आता इम्पॅक्ट फॅक्टर मी इंट्रोड्यूस करतोय. पहिला पॅरामीटर कुठला? पहिला पॅरामीटर द डेल्टा, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. कधी? डिफॉर्मेशन वेन द लोड इज इम्पॅक्ट लोड. ज्यावेळेस लोड हा इम्पॅक्ट लोड असतो त्यावेळेसचा डेल्टा जास्त असेल का कमी असेल? कशाच्या कम्पेअरमध्ये? ज्यावेळेस स्टॅटिकची केस आहे. मग स्टॅटिकच्या केसमध्ये डेल्टा जास्त का इम्पॅक्टच्या केसमध्ये डेल्टा जास्त? आता ही स्टॅटिकची केस आहे, इथं डेल्टाची व्हॅल्यू जास्त येणार का इथं डेल्टाची व्हॅल्यू जास्त येणार?
माझा अगोदरचा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन. कुठल्या केसमध्ये जास्त इलॉंगेशन भेटणार? तर इम्पॅक्टच्या केसमध्ये इलॉंगेशन जास्त भेटतं. किती असतं ते? डेल्टा इम्पॅक्ट इक्वल्स टू इम्पॅक्ट फॅक्टर इंटू डेल्टा स्टॅटिक इतका असतं ते. सेकंड क्वेश्चन. आता इम्पॅक्टच्या केसमध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन, इम्पॅक्टच्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेस जास्त भेटतो का तुम्हाला स्टॅटिकच्या केसमध्ये किंवा ग्रॅज्युअली अप्लाइडच्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेस जास्त भेटतो. कुठल्या केसमध्ये स्ट्रेस जास्त आहे? स्ट्रेस जास्त भेटतो आता बोलल्याप्रमाणे इम्पॅक्टच्या केसमध्ये. आणि किती असतो तो? इम्पॅक्ट फॅक्टर टाइम्स असतो तो. चला, आता तुम्ही तर सर इम्पॅक्ट सांगितलं, तुम्ही तो क्वेश्चन विचारला आम्हाला वरती, तुम्ही तो क्वेश्चन आम्हाला विचारला, तुम्ही ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आणि सडनली अप्लाइड लोडच्या फॉर्मॅटमध्ये विचारला. आता सडनली अप्लाइड लोड जो असतो ना, तो एक स्पेशल केस आहे बघा. कशाची स्पेशल केस आहे? सडनली अप्लाइड लोड ही जी केस आहे ती इम्पॅक्ट फॅक्टरची केस आहे बघा. सॉरी, इम्पॅक्ट लोडची केस आहे ती. इम्पॅक्ट लोडची केस आहे. मग सडनली अप्लाइड लोडमध्ये इम्पॅक्ट फॅक्टर किती असतो? सडनली अप्लाइड लोडमध्ये इम्पॅक्ट फॅक्टर जो असतो तो असतो इम्पॅक्ट फॅक्टर इक्वल्स टू असतो तो असतो 2 असतो इथे. तुम्ही सर 2 कसं काय असतो? बघा, इम्पॅक्ट फॅक्टर काय? इम्पॅक्ट फॅक्टर इक्वल्स टू काय? 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस 2h बाय डेल्टा. ह्याच्यामध्ये ही एच काय असते बरं? एच काय असते की किती हाईट वरनं तुम्ही एखादा कंपाऊंड रिलीज करता. एक्झाम्पल, इतक्या हाईट वरनं तुम्ही कंपाऊंड जर रिलीज केला त्याला आपण एच म्हणतो. आपल्याला माहिती नाही इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे हा किती हाईट वरनं तुम्ही ह्याला रिलीज केलाय त्याला आपण इम्पॅक्ट फॅक्टर म्हणतो. आणि सडनली अप्लाइड लोडमध्ये ही एच ची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 कन्सिडर करतो आपण. आता कशी कन्सिडर करतो, काय करतो, इथं काय मी बेसिक सांगत नाही, हे गेटला सांगत असतो. आता तुम्हाला गरजेचं नाही. बघा बरं, तुम्ही ठेवा बरं मग. सडनली अप्लाइड लोडमध्ये तुम्ही जर एच ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर तुम्हाला इम्पॅक्ट फॅक्टर काय येणार आहे? इम्पॅक्ट फॅक्टर काय येणार ह्या केसमध्ये काय आहे बघा, 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस 2h, म्हणजे ही टर्म तर 0 होणार आहे. म्हणजे तुम्हाला इम्पॅक्ट फॅक्टर किती आला? 2 आला. म्हणजे ध्यानात ठेवा, इम्पॅक्ट फॅक्टर किती येतो? सडनली अप्लाइड लोडमध्ये 2 येतो. आता ग्रॅज्युअली अप्लाइड लोड म्हणजे ग्रॅज्युअली अप्लाइडची केस काय? हे डेल्टा स्टॅटिक म्हणजेच ग्रॅज्युअली अप्लाइड आहे बघा. ह्यालाच फॉर्म्युला कसं लिहितो मी? इम्पॅक्ट फॅक्टर इंटू डेल्टा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. आणि ह्यालाच मी पुढे लिहितो इम्पॅक्ट फॅक्टर इंटू सिग्मा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. या टाईपची केस आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युले चेंज. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, असा क्वेश्चन असतो. आणि त्यामध्ये काही वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्यामध्ये डेल्टा सडनली अप्लाइड लोड आणि डेल्टा ग्रॅज्युअली अप्लाइड लोड यामधलं रिलेशन विचारलं असतं आणि ते ट्वाईस असतं. कारण इम्पॅक्ट फॅक्टर किती येतो? सडनली अप्लाइड लोडला 2 येतो, ट्वाईस येतो. सेकंड क्वेश्चन, द स्ट्रेस, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? द स्ट्रेस इंड्युस्ड in case of the suddenly applied load is the twice that of the stress induced in case of the gradually applied load. Very important क्वेश्चन्स, खूप सगळे क्वेश्चन्स. एक आणखी एक कॉन्सेप्ट आहे ह्याच टॉपिक मधला, त्याला आपण म्हणतो थर्मल स्ट्रेस स्ट्रेन. कन्फ्युजन होत असतं बरंचसं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टर्म्स वापरल्यामुळं. थर्मल स्ट्रेस आणि स्ट्रेन. थर्मल माहिती आपल्याला टेम्परेचर वाढल्यामुळं किंवा टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्या बारमध्ये, त्या रॉडमध्ये एक स्ट्रेस आणि स्ट्रेन तयार होत असतो बघा, एक विशिष्ट प्रकारचा, आणि त्यालाच आपण म्हणतो थर्मल स्ट्रेस. आता थर्मल म्हणलं की टेम्परेचर, एक तर टेम्परेचर तुम्ही वाढवू शकता किंवा टेम्परेचर तुम्ही कमी करू शकता. दोन्ही केसेसमध्ये आपल्याला हे ऑब्झर्वेशन्स दिसून येतात. आता थर्मल स्ट्रेसला मी सिग्मा टी वापरतोय आणि थर्मल स्ट्रेनला मी एप्सिलॉन टी वापरतोय या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस, हे असं का होतं बरं? याचं रिझन काय आहे? हे रिझन बघण्याच्या अगोदर आपल्याला काही पॅरामीटर माहिती पाहिजेत. हा अल्फा माहिती पाहिजे आपल्याला. एक मटेरियलची प्रॉपर्टी असते बघा. काय असते ही प्रॉपर्टी? अल्फा. अल्फाला काय म्हणतो आपण? द कोइफिशियंट ऑफ द थर्मल एक्सपान्शन. कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. प्रत्येक मटेरियलला याची व्हॅल्यू वेगवेगळी असते. तरी मागे बोलवतो मी तुम्हाला की माइल्ड स्टीलची व्हॅल्यू आणि कॉन्क्रीटची व्हॅल्यू सेम असते. त्या टाईपमध्ये हे अल्फाची व्हॅल्यू असते बघा ती. कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन या टाईपमध्ये काय असतं बरं? हे एक्झॅक्टली अल्फा काय असतं? अल्फाची जर व्हॅल्यू आपण काही केसेसमध्ये जर बघितली, तुम्हाला लागत नाही पण समजून घेण्यासाठी एक रेंज समजावी म्हणून. एक्झाम्पल, डायमंड आहे. डायमंडसाठी अल्फाची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते 10⁻⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस, 1.1 10⁻⁻⁶. नंतर इन्व्हार हे एक मटेरियल आहे बघा. मेट्रोलॉजिकल डिव्हाइसेसमध्ये हे वापरतो आपण. ह्याची व्हॅल्यू किती असते? 1.2 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. त्याच टाईपमध्ये अल्फा फॉर स्टील सांगायचं काय? हे वेगवेगळ्या व्हॅल्यू असतात बघा, अशा वेगवेगळ्या 10⁻⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. त्याच टाईपमध्ये अल्फा फॉर कॉपर
अल्फा फॉर कॉपर ती असते एक्झाम्पल 17 ते 18च्या रेंजमध्ये असते, इथं 17 घेतो मी, 10⁻⁻6 10 पर डिग्री सेल्सिअस. अल्फा फॉर एक्झाम्पल ब्रास, ब्रास त्याही त्याच रेंजमध्ये असते 19, काही ठिकाणी 19 आहे, काही ठिकाणी 20 आहे, 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. अल्फा फॉर, आता एक्झाम्पल एक शेवटचं एक्झाम्पल घेतो, ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमची किती असते 24 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. ह्या व्हॅल्यू काय तुम्हाला पाठ करण्यासाठी दिल्या का मी? बिलकुल नाही. लागतात का आपल्याला? नाही. फक्त ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे आपल्यासाठीचं स्टील, स्टील याच्यामध्ये महत्वाचं आहे आपल्यासाठीचं कॉपर, याच्यामध्ये महत्वाचं आहे आपल्यासाठीचं ॲल्युमिनियम. काय माहिती पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा? अल्फा फॉर, अल्फा स्टील फॉर ग्रेटर दॅन द अल्फा फॉर, उलट झालं हे या टाईपमध्ये. इथं लिहितो खाली, अल्फा फॉर ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन अल्फा फॉर ब्रास, देन अल्फा फॉर कॉपर अँड देन लो फॉर द अल्फा स्टील. सगळ्यात जास्त अल्फा कोणासाठी? ॲल्युमिनियमसाठी असतो बघा. ह्याचा मिनिंग काय झाला? पर डिग्री सेल्सिअस. एक्झाम्पल इथं एक रॉड आहे, बार आहे, आणि इथं एक ॲल्युमिनियमचा रॉड आहे आणि एक दुसरा कॉपरचा बार आहे. एक्झाम्पल या टाईपमध्ये हे आहे ॲल्युमिनियम आणि हे आहे कॉपर. एक्झाम्पल आपण ह्याचं टेम्परेचर, दोघांचंही टेम्परेचर आपण 10 डिग्री सेल्सिअसने वाढवलं, 10 डिग्री सेल्सिअसने वाढवलं. सुरुवातीला दोघांचीही लेंथ सारखेच आहे, सगळं काही सेम आहे, फक्त मटेरियल ह्याचं ॲल्युमिनियम आहे आणि ह्याचं कॉपर आहे. 10 डिग्री सेल्सिअसने जर टेम्परेचर वाढवलं आपण, समजा ह्या दोघांची सुरुवातीची लेंथ होती 10 सेंटीमीटर, तर कुठल्या रॉडची लेंथ जास्त न वाढणार आहे? लेंथ वाढणार आहे. टेम्परेचर वाढलं म्हणजे लेंथ वाढत असते बघा, आणि टेम्परेचर जर कमी केलं तर लेंथ कमी होत असते बघा. म्हणजे एक्सपान्शन होतं बघा, एक्सपान्शन दिसून येतं, आणि टेम्परेचर कमी केल्यामुळं कॉन्ट्रॅक्शन दिसून येत असतं, कॉन्ट्रॅक्शन. हे का दिसून येतं? ह्या अल्फाच्या व्हॅल्यूमुळं. आता ह्या दोन्ही केसमध्ये ॲल्युमिनियमची अल्फाची व्हॅल्यू जास्त आहे आणि कॉपरची अल्फाची व्हॅल्यू कमी आहे. सुरुवातीला दोघांची लेंथ सेम होते. आता 10 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढल्यामुळं ॲल्युमिनियमची लेंथ जास्त mm न वाढणार आहे ॲज कम्पेअर टू कॉपरच्या लेंथच्या कम्पेअरमध्ये. कॉपरचीही लेंथ वाढणार आहे, ॲल्युमिनियमची लेंथ वाढणार आहे. एक्झाम्पल ह्याची काहीतरी वाढली, 0.02 mm न ह्याची लेंथ वाढली, तर ह्याची लेंथ कितीने वाढणार आहे? 0.01 mm न ह्याची लेंथ वाढणार आहे. या टाईपमध्ये एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. त्या टाईपमध्ये मग त्यामुळेच तो स्ट्रेस येत असतो हा एलिमेंटमध्ये. लेंथ वाढते, लेंथ कमी होते, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होऊन येत असतं. ह्याची पहिलीच केस घेऊया आपण, फ्री एक्सपान्शनची केस. फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन म्हणजे काय? फ्री एक्सपान्शन म्हणजे असा एक सरफेस आहे, असा एक फ्री सरफेस आहे, स्मूथ सरफेस आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे, आणि या फ्रिक्शनलेस सरफेसवरती आपण एक बार ठेवला, कुठल्याही एका कॉपरचा बार घेतला, एक्झाम्पल कॉपरचा रॉड ठेवला आपण, कॉपरचा बार ठेवला आपण ह्याच्यामध्ये, आणि ह्या सिस्टमचं आपण टेम्परेचर वाढवलं T डिग्री सेल्सिअसनं. त्या बारचं टेम्परेचर आपण T डिग्री सेल्सिअसने वाढवलं. एक्झाम्पल त्या बारचे काही सुरुवातीचे डायमेन्शन्स असतील, एक्झाम्पल त्याची लेंथ आहे L आणि बाकीचे काही डायमेन्शन्स असतील, एक्झाम्पल इथं त्याचा थिकनेस आहे काहीतरी T या टाईपमध्ये, आणि हा बार एक्झाम्पल हा बार या टाईपमध्ये आहे, या टाईपमध्ये हा बार या टाईपमध्ये. मग ह्याची विड्थ किती आहे? ह्याची विड्थ घेऊया आपण काहीतरी B या टाईपमध्ये 3D मध्ये बार ड्रॉ केला मी. आता T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढल्यामुळं ह्याचे डायमेन्शन वाढणार का कमी होणार? ह्याचे डायमेन्शन्स वाढणार, फुगणार हा बार, थोडासा मोठा होणार, कारण ह्याची अल्फाची व्हॅल्यू असल्यामुळं. चला ठीक आहे, पुढचा पॅरामीटर. आता काय होणार याच्यामध्ये? स्ट्रेन येणार का? हे स्ट्रेन येणार. जो स्ट्रेन येणार त्याला काय म्हणा आपण? थर्मल स्ट्रेन म्हणणार. आणि तो किती असतो थर्मल स्ट्रेन? थर्मल स्ट्रेन असतो किती असतो? अल्फा इंटू टी इतका असतो हा. अल्फा म्हणजे काय? थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. टी म्हणजे काय? टेम्परेचर. हा स्ट्रेन इतक्या mm न ह्याचे डायमेन्शन्स वाढणार. आता किती mm न वाढले ह्याचे डायमेन्शन्स? किती mm न वाढले? खरं तर mm कशाला असणार इथं? स्ट्रेन आहे, स्ट्रेन म्हणल्यानंतर फक्त काहीतरी चेंज झाला डायमेन्शन मध्ये, एवढा त्याचा मिनिंग झाला. थर्मल स्ट्रेन आहे हा, काहीतरी डायमेन्शन मध्ये चेंज झाला, कारण डायमेन्शन नसतात ह्या थर्मल स्ट्रेनला सुद्धा. बघा ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत? पर डिग्री सेल्सिअस आहे, आणि हे टेम्परेचरचे डायमेन्शन्स काय आहे? डिग्री सेल्सिअस आहे. सो पर डिग्री सेल्सिअस 1 पर डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री सेल्सिअस हे अल्फाचे डायमेन्शन्स आहेत, आणि हे टेम्परेचरचे डायमेन्शन्स काय आले पुढे? नो डायमेन्शन्स, नो युनिट, कारण ते स्ट्रेन आहे. थर्मल स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, आणि किती आहे? हे इक्वल्स टू किती आहे? अल्फा टी आलं हे. मग त्याची लेंथ किती mm ने वाढली किंवा किती mm ने कमी झाली? मग डेल्टा एल इक्वल्स टू काय आलं? एल अल्फा टी आलं. इतक्या mm ने त्याची लेंथ वाढली. त्याच टाईपमध्ये त्याची थिकनेस किती mm ने चेंज झाली? तर चेंज इन थिकनेस इक्वल्स टू काय असणार आहे? टी अल्फा टी. त्याची विड्थ किती mm ने चेंज झाली? बी अल्फा टी. म्हणजे सांगायचंय काय की थर्मल स्ट्रेन आहे का याच्यामध्ये? थर्मल स्ट्रेन असतो, एक्स डायरेक्शनला असतो, वाय डायरेक्शनला असतो,
वाय डायरेक्शनला असतो आणि झेड डायरेक्शनला सुद्धा असतो थर्मल स्ट्रेन. हा काही झिरो नसतो, नॉन झिरो आहे तो प्रत्येक केसमध्ये, नॉन झिरो आहे प्रत्येक केसमध्ये या टाईपमध्ये. क्वेश्चन नंबर 1, थर्मल स्ट्रेन किती आला, की कुठल्या डायरेक्शनला कसा आला. दुसरा क्वेश्चन, व्हॉट अबाउट द थर्मल स्ट्रेस. ह्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस किती आहे, ह्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस आहे 0. एक्स डायरेक्शनचा, वाय डायरेक्शनचा, झेड डायरेक्शनचा सगळ्या डायरेक्शनला थर्मल स्ट्रेस किती आहे, 0 आहे. थर्मल स्ट्रेस इन एक्स, थर्मल स्ट्रेस इन वाय आणि थर्मल स्ट्रेस इन झेड डायरेक्शन सगळा 0 आहे. का बरं 0 आला, कारण स्ट्रेस कधी तयार होतो, स्ट्रेस त्याच वेळेस तयार होतो जर तुम्ही जर त्याला जर एक्सपांड होण्यापासून जर तुम्ही जर कंट्रोल केलं, तर त्याला जर तुम्ही रेस्ट्रिक्ट केलं जर असतं ना, रेस्ट्रिक्ट केलं असतं तर स्ट्रेस आला असता. आता ह्याला कोणी रेस्ट्रिक्ट केलं नाही. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, तो फ्री आहे, तो एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला आणि झेड डायरेक्शनला त्याच्या मनाप्रमाणे हा वाढवू शकतो. जेवढं टेम्परेचर चेंज त्याच्या प्रपोर्शनमध्ये तो वाढवू शकतो. म्हणजे ह्याला आपण काही रेस्ट्रिक्ट केलं का, नाही. जर रेस्ट्रिक्ट केलं असतं, रेस्ट्रिक्शन्स दिले असते तर स्ट्रेस आला असता. आणि स्ट्रेस त्याच वेळेस येतो ज्यावेळेस आपण रेस्ट्रिक्शन्स देत असतो. बघा, थर्मल स्ट्रेस विषयीचा हा कन्सेप्ट ध्यानात ठेवायचा. जर रेस्ट्रिक्शन्स असतील तरच स्ट्रेस येतो, नाहीतर स्ट्रेस येत नाही. क्वेश्चन नंबर 2. आता बघूया आपण दुसरी केस. एक्झाम्पल, ह्या केसला मी काहीतरी म्हणतो केस नंबर ए, कॅपिटल ए. केस नंबर बी घेतो आता, एक महत्वाची आणि मोठी केस ही सुद्धा. केस नंबर बी काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एक्सपान्शन्स रेस्ट्रिक्ट केलेत, रेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन बघूया आपण. रेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन किंवा ह्याला आपण काहीतरी सपोर्ट दिलेत, फिक्स सपोर्ट आहेत, फिक्स्ड सपोर्ट आपण दिले त्याला. बघूया आपण कसं असं जातं. त्या टाईपची केस म्हणजे ही अशी असते बघा. एक्झाम्पल, एक बार आहे, त्याला तुम्ही राईटला एक सपोर्ट दिलाय, राईटला एक सपोर्ट दिला आणि लेफ्टला एक सपोर्ट दिला. आणि हा जो सपोर्ट आहे ना, तो सपोर्ट एकदम फिक्स सपोर्ट आहे. नाहीतरी माहिती आपल्याला, ह्याला आपण म्हणतो फिक्स्ड सपोर्ट. पुढे सांगेलच मी आता, याच्यानंतरचा तोच आहे, एसएफडी बीएमडीचा पॉईंट आहे आपला. फिक्स्ड सपोर्ट आहे हा. एक्झाम्पल, हा कॉपरचा बार आहे, त्याची लेंथ आहे एल, आणि ह्या कॉपरचा बार आहे तर ह्याचा काहीतरी अल्फा असणार आहे, काहीतरी अल्फा असणार आहे याची माहिती आपण वरती सांगितलं हे. आता याचं टेम्परेचर वाढवलं मी इथं, ह्याचं टेम्परेचर काहीतरी टी डिग्री सेल्सिअसने वाढवलं, 10 डिग्री सेल्सिअसने, 20 डिग्री सेल्सिअसने वाढवलं मी. आता काय होणार आहे याच्यामध्ये स्ट्रेन येतो का, या स्ट्रेन येणार आहे याच्यामध्ये. कुठल्या डायरेक्शनला स्ट्रेन येईल, एक्झाम्पल, ही डायरेक्शन आहे एक्स, ही डायरेक्शन आहे वाय आणि ही डायरेक्शन आहे झेड, ही झेड, ही वाय आणि ही एक्स. कुठल्या डायरेक्शनला, कुठल्या साईडला, कुठल्या डायरेक्शननी आपण त्याला रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड केले, त्याला एक्स डायरेक्शनला आपण काय केलंय, रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड केलंय. म्हणजे तो एक्स डायरेक्शनला वाढणार का, तो एक्स डायरेक्शनला नाही वाढणार, तो वाय डायरेक्शनला वाढू शकतो, तो त्याला आपण फ्री आहे, वाय डायरेक्शनला फ्री आहे आणि झेड डायरेक्शनला सुद्धा फ्री आहे. पण एक्स डायरेक्शनला त्याला आपण रेस्ट्रिक्ट करून टाकलं, एक्स डायरेक्शनला तो वाढणार नाहीये. म्हणून थर्मल स्ट्रेन एक्स डायरेक्शनचा किती आहे, 0. वाय डायरेक्शनला थर्मल स्ट्रेन येईल का, त्याला कोण रोखलंय का, आपण नाही रोखलं, म्हणजे इथं नॉन झिरो. झेड डायरेक्शनला स्ट्रेन येईल का, झेड डायरेक्शनला सुद्धा स्ट्रेन येणार आहे, त्याला कोण रोखलं, नाही रोखलं आपण त्याला, या टाईप मध्ये. क्वेश्चन बी, व्हॉट अबाउट द स्ट्रेस. स्ट्रेस येईल का, व्हॉट इज द थर्मल स्ट्रेस. थर्मल स्ट्रेस कधी येत असतो, ज्यावेळेस तुम्ही त्याचे एक्सपान्शन रेस्ट्रिक्ट करता त्यावेळेस थर्मल स्ट्रेस येतो. मग ह्याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस येणार का एक्स ऍक्सिसला, तर 100% येणार थर्मल स्ट्रेस याच्यामध्ये. तो किती असतो, थर्मल स्ट्रेस किती असतो, तो असतो अल्फा टी ई इतका असतो तो. हा ई माहितीये, टी माहिती आणि ई माहिती, नाहीतरी माहिती. बघा, तुम्ही लॉजिकल ध्यानात ठेवण्यासाठी ट्रिक केला. अल्फा टीचा युनिट काय, अल्फा टी डोंट हॅव एनी युनिट. मग ईचं युनिट काय असते, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि ते स्ट्रेसचं युनिट असतं. बघा, ते स्ट्रेसचं युनिट असतं, ध्यानात ठेवायचं इथं, स्ट्रेस युनिट तेच असतं. मग थर्मल स्ट्रेस हा इतका आला. आणि कुठल्या डायरेक्शनला आला तो, बघा ह्या केसमध्ये बघा, आता जसंही आपण टेम्परेचर वाढवलं की हा बार इकडे एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतो, असा एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतो. मग काय होतं, हे सपोर्ट बसवलेत, तो सपोर्ट काय करतात, त्याला इकडच्या डायरेक्शननी अशी त्याला रिॲक्शन्स अप्लाय करतात, मागच्या डायरेक्शनला ढकलतात. बार इकडे वाढण्याचा प्रयत्न करतो आणि इकडच्या डायरेक्शनने त्याला रिॲक्शन्स भेटते. कसं समजतंय तुम्हाला इथं, एक छोट्याशा डायग्राम मध्ये, या टाईप मध्ये. जसंही आपण टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर वाढल्यानंतर हा बार इकडं ह्या सपोर्टला इकडं ढकलण्याचा प्रयत्न करतो, बट हे सपोर्ट त्याला इकडं जाऊ न देता त्यावरतीच अपोजिट डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतात. त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्शन म्हणतो. ही झाली रिॲक्शन, ही झाली ऍक्शन आणि ही झाली रिॲक्शन. मग अशा केसेसमध्ये काय होतं, ना याची या डायरेक्शनला लेंथ वाढते, ना त्याची या डायरेक्शनला लेंथ वाढते, ना लेंथ कमी होते. म्हणून आपण थर्मल स्ट्रेन काय दिलाय, 0 दिलाय. पण स्ट्रेस वाढला ना, कारण आतल्याच बाहेरच्या साईडनं तुम्हाला रेजिस्टन्स झाला की स्ट्रेस आला, रेजिस्टन्स झाला
की स्ट्रेस आला. सो या टाईपची ही केस असते अशी. चला पुढे. आता तुमचा क्वेश्चन असेल की सर व्हॉट अबाउट द स्ट्रेस इन द अदर डायरेक्शन्स. अदर डायरेक्शनला स्ट्रेस येईल का? आता अदर डायरेक्शन्स कुठली? अदर डायरेक्शन्स म्हणजे कुठलं? वाय डायरेक्शनला स्ट्रेस असेल की द थर्मल स्ट्रेस इन द वाय डायरेक्शन अँड द थर्मल स्ट्रेस इन द झेड डायरेक्शन. झेड डायरेक्शन काय असणार आहे? 0 असणार आहे. का बरं? फ्री आहे, फ्री करून ठेवलंय त्याला. बघा या डायरेक्शनला त्याची लेंथ वाढणार आहे, म्हणजे डायमीटर वाढतो. या डायरेक्शनला त्याचा डायमीटर वाढतो. चालतंय मग असं. सो या टाईपची केस.